सगळ्यांनी हातवरती करायचे, महिला मंडळ पुरुष मंडळी अगदी सगळ्यांनी हातवरती करा, असंच राहू द्या चार वाजता. श्रीराम जय राम जय जय राम, 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 हरे राम 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 हरे हरे, 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे 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 करा, हात खाली करा. आनंद आहे. बारकाईने जर कधी विचार केला तर या ठिकाणी तुम्ही आपण ज्या सदपुरुषांच्या माध्यमाने इथपर्यंत आलो, हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सकाळानंद शांतमाई बंडबाबा केरू बाबा सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा आईसाहेब, अगदी सगळ्यांच्या माध्यमाने तुम्ही आपण इथपर्यंत पोहोचलो. आणि इथून सुद्धा पुढे तुम्हा आपल्याला तारून नेण्याची भूमिका आणि संत महात्म्यांमध्येच आहे. कारण या जगामध्ये तुमचं माझं एका सद्गुरूशिवाय कोणीच नाही महाराज. ही नाती मात्र ही तुम्ही मी बनवलेली आहेत, पण संत महात्मे तुमच्या माझ्यासाठी जगतात आणि आम्हाला सुद्धा जागवतात. आणि म्हणून या ठिकाणी जनेबाई महाराज सांगतात की बाबा नाम घ्यायला काहीच लागत नाही, काही कुठे जायची गरज नाही, अगदी हसता हसता आणि खेळता खेळता नाम घ्यायचं आहे. अभंगाचं चतुर्थ नामधरणी कांदळी, 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 नामधरणी कांदळी,
नाम तारी ले अपार
अतिशय सुंदर चंद्रामृत सुख सेव विलासता जाता रवी धरवे बाह्य सागर हेडा तरवेल परी त्या संतांची भेट न होईल ग. अशा महात्म्यांनी तुम्हा आपल्याला इथपर्यंत आणलं आणि इथून सुद्धा पुढे मात्र तेच तारणार आहेत. म्हणून संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व व्हावेत असं झालो त्यांचा. या ठिकाणी आमचा गौरव दादा जर कधी वाजत असेल ना भाऊ, कणिक कितला दिन लाव असतो? कणिक आताचीच ना. हा, जशी का कणिक लावली मृदुंगाला आणि जर कधी थाप पडली मृदुंगाला तर काय निघतो? ध्वनी निघते, स्वर निघतो. जर कधी कणिक लावली मृदुंगाला तर तिच्यामधून ध्वनी निघते, स्वर निघते. या 3.5 हाताच्या मृदुंगाला सुद्धा नामरूपी कणिक लावून घ्या. या मृदुंगामधून सुद्धा स्वर आणि ध्वनी निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि मगून सगळे संत श्रेष्ठ महानुभव या ठिकाणी जे काही गुणीजन मंडळी सगळेच अगदी उभे आहेत. कोणी कीर्तनकार असेल, कोणी गायक असेल, कोणी वादक असेल. अगदी सगळ्यांच्या चरणविंदावर नमन करते. सगळ्यांची नावं घेत नाही, कारण सगळेच माझा साधक परिवार आहे. सगळेच मात्र या ठिकाणी श्रीपाद बाबा परिवार आणि म्हणून सगळ्यांच्या चरणविंदावर नमन करते. या ठिकाणी आदरणीय गुरुवरे बापूजी बाबा यांच्या माध्यमाने इथपर्यंत आमच्या तोडक्या मोडक्या गाड्या मात्र इथपर्यंत व्यासपीठापर्यंत त्यांनी आणल्या. पुरेशी मात्र भगवंताला हीच प्रार्थना करते की पुन्हा पुन्हा या गाड्या मात्र अशाच रुळावर चालाव्या. फक्त या गाड्यांना अभिमान नको यायला पाहिजे, बाकी एवढंच सांगते. आणि मात्र या ठिकाणी त्या भगवत रूपी सेवा मात्र याच ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर महावली ज्ञानराज जय हरी मंडळी. जय हरी. आजचा आपला 4था दिवस, 4थ्या दिवसाची सेवा आपल्या आत्मीय गुरुबखरी रेखाताईजी महाराज यांनी अगदी अंतकरणाच्या भावाने जसं आमच्याकडे आलं तसंच सांगण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही प्रकारची भेसळ नाही, काही नाही. आम्ही तरलो नव्हे ते नवल कुडे तारिली बहुतांची या अन्वय न्यायाने साधूंचं ब्रीद हे परिणामकारक असतं आणि त्या परिणामकारक असलेल्या ब्रीदाचा हा अनुभव जसा आपल्या जीवनात आला तसाच मात्र आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न ताईजींनी केला. ज्यांना समजलं त्यांच्यासाठी आनंद आहे, पण जे समजून घेतील त्यांच्यासाठी डबल आनंद आहे. आणि जे समजून घेण्याचा विचार करत राहतील, मी बी जातो सालं मांडो मा, मी बी 5000 लिखतो बरं राहतं, पण काही जावायनं नाही सालं. मी बी माळ करी होतो पण काही जावायनं नाही चाललं, नाही का? असा विचार करू नका. एक गाणं आहे, त्या गाण्यात या कलाकाराने सुंदर गायलेलं आहे. पहिले तुम पहिले तुम पहिले तुम पहिले तुम मग गाडी सुटी जास. हा, मग म्हणणं पडस पहिले आप येरायरना येवा करतच, नाही का? प्रवासात जसा एक दुसऱ्याचा येवा असतो, आपल्या जीवनात सांसारिक जीवनामध्ये दृश्य जगतामध्ये वावरत असताना आपण प्रत्येक वस्तू पाहतो आणि पाहिल्यानंतर शेजाऱ्याने आणले की आपण लगेच आणतो. तद्वत या ठिकाणी सुद्धा आध्यात्मिक वारसाईचा वसा हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि तो जोपर्यंत आम्ही घेत नाही तोपर्यंत आमचं जीवन अपूर्ण आहे. ते जीवन पूर्ण व्हावं तेवढ्यासाठी आपल्या धर्ममंडपाची उभारणी आहे. आणि या उभारणीसाठी ज्या ज्या दात्यांनी आज देखील
दान दिलेलं आहे. मंडईला